श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. कळसाध्याय व पोथीची सांगता. ज्याप्रमाणे उभारलेल्या मंदिराची खरी पूर्णता ही त्यावरील कळसाने होते, त्याचप्रमाणे प्रत्येक पोथी ग्रंथ हा त्यांच्या शेवटचा अध्याय हा कळसाध्याय असतो. या अध्यायाची लेखन पद्धती विशिष्ट प्रकाराने ठरलेली असते. त्यानुसार स्वामी भक्त कवी विष्णुबुवा हे सुद्धा श्री स्वामी चरित्र सारामृत या आपल्या पोथीचाही सांगतात तशीच करतात. स्वामींच्या अद्भुत लीला सांगून अंती त्यांच्या महानिर्वाणाची तारीख, वार, तिथी, नक्षत्र, शके व तपशील ते देतात. स्वामींच्या लीला या अगाध अन असंख्य आहेत. त्यातील निवडक कथांचा या पोथीत समावेश केलेला असून त्यातून श्रींचे दर्शन घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, असे सांगून ते म्हणतात की श्री स्वामींच्या प्रेरणेने आणि मित्राच्या आग्रहाने मी या छोटेखानी पोथीचे लेखन करून ते स्वामी भक्तांच्या हाती दिले आहे, असे नमूद करतात. पोथीच्या शेवटच्या आणि या 21व्या अध्यायात ते सर्व अध्यायातील कथांचे सिंहावलोकन करतात. पोथीमागची लेखन प्रेरणा सांगून ते आपल्या लेखन कार्याचा तपशील अर्थात लेखन प्रारंभ व पूर्तता याचीही नोंद देतात. तसेच शेवटी स्वतः संदर्भातील व्यावहारिक माहिती देऊन कवी मोठ्या विनयाने ही पोथी लेखन सेवा श्री स्वामी चरण समर्थांच्या चरणांवर अर्पण करतात. 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदोन ब्रह्मरंध्रात छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुणा आक्रंदन तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्प पावन जातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले आता कोपरले सिरणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईलोय. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहान असा आबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दणी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन 2 अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला 3 अध्यायी निश्चते. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल 4थ्या माझी वर्णिले. मल्हारा राजा बाडुद्यासी त्याने नावे या स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी देवीला चमत्कार तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायेत. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका वसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू जे दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण
त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुद्यावद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंतम नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, बंधोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिले हे चरित्र, त्यासी आरोग्यारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडूनी आता हेची विनवणी, ग्रंथ रक्षका लागोनी, सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावे ऐकावे आदरे, उबग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता भवेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुष अनंत वेशा, भवपाशा सोडावी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विधिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मत्स्य कुर्म वराह जाण, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कोई. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा. स्विचार स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकावर श्री स्वामींची कृपा होते, त्याचा सर्वतोपरीने उत्कर्ष होतो, त्यास स्वानंद सुखाची व मोक्षाची प्राप्ती होती. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही नेई तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. शक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगासी भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.